नमस्कार. गुरुकुल योगे क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जी आपण टीईटी बॅच सुरू केलेली आहे त्या बॅच मध्ये आपण जे गणित घेतोय त्यामधील पुढील घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तो घटक म्हणजे लसावी आणि मसावी. एकदम सोपा आणि साधा हा टॉपिक भरपूर जणांना अवघड वाटतो, परंतु आपण एकदम सोप्या पद्धतीने या टॉपिक वरील टीईटीला संभाव्य असणारे 10 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर लसावी आणि मसावी हे नेमकं कशावरती डिपेंड आहे, तर त्याच शब्दाचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला समजणं भरपूर महत्वाचे आहे. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक, सामायिकला दुसरा शब्द असतो साधारण, आणि वि म्हणजे विभाज्य, आणि मसावी म्हणजे काय असतं महत्तम. महत्तम याचा अर्थ मोठ्यात मोठा. आता इथला जो ल आहे लघुत्तम म्हणजे लहानात लहान, आणि इथला महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा. सा याचा अर्थ सामायिक किंवा साधारण घ्या, काही म्हणू शकता, आणि हा जो वी आहे याचा अर्थ आहे विभाजक. आता बघा, इथल्या वीचा आणि इथल्या वीचा अर्थ वेगळा वेगळा आहे, किंवा तुम्ही जर पाहायला गेला तर या ठिकाणी भरपूर प्रमाणात कन्फ्युजन होऊ शकतं. कसं होऊ शकतं? ल सा वी म्हटल्यानंतर या वी म्हणजे काय आणि इथला वी म्हणजे काय हे सांगणं थोडं कठीण वाटणार आहे तुम्हाला. तर एकदम सोप्या भाषेत कसं ध्यानात ठेवायचं मी तुम्हाला एकाच मिनिटात सांगतो. बघा, तर ल याचा अर्थ असतो लघुत्तम. लघुत्तम म्हणजे लहानात लहान. मग दोन शब्द आहेत या ठिकाणी, एक आहे विभाज्य आणि दुसरा आहे विभाजक. आपण काय समजून घेतोय, तर या वीचा आणि या वीचा जो अर्थ आहे तो नेमका कसा लक्षात ठेवायचा. मग विभाज्य कधी हो का, हा आहे 3 अक्षरी शब्द आणि हा आहे 4 अक्षरी शब्द. मग लघुत्तम म्हणजे काय असतं लहानात लहान. मग लहान शब्द कोणता आहे, विभाज्य का विभाजक? तर आहे विभाज्य. म्हणून लसावी मध्ये या वीचा अर्थ असतो विभाज्य, आणि मसावी म्हणजे महत्तम. बघा, मोठ्यात मोठा शब्द कोणता आहे, विभाज्य का विभाजक? तर या ठिकाणी आहे विभाजक, म्हणून ह्या वीचा अर्थ आहे विभाजक. चला, लसावी मसावी म्हणजे काय आहे हे जर समजलं असेल तर जाऊयात पुढं. चला, या ठिकाणी पहिला प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी आलेला आहे. बघा, तर प्रश्न काय आहे समजून घेणं महत्वाचं आहे. बघा, 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 216, 126 व 162 आंबे आहेत. ओके, त्या पेटीतील आंब्यांचे समान आंबे असलेले गठ्ठे करायचे असल्यास, म्हणजे त्यांनी आपल्याला काय करायला लावलंय, 126, 216, 162 असे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आंबे ठेवलेले आहेत, आणि ते सर्व एकत्र आंबे करून समान समान आंबे असणारे गट्टे त्या ठिकाणी तयार करायचे. त्यासाठी प्रत्येक गट्ट्यात जास्तीत जास्त किती आंबे? आता एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला कधीही मोठ्यात मोठा, त्यालाच आपण म्हणू जास्तीत जास्त, मोठ्यात मोठा याचा अर्थ काय, जास्तीत जास्त. तर या प्रकारचे जर कधी शब्द तुम्हाला त्या प्रश्नामध्ये आले तर त्यांचा काढायचा असतो मसावी. बघा, लक्षात ठेवा काय म्हणले, मोठ्यात मोठा मच. मग मोठ्यात मोठ्यालाच आपण काय म्हणू शकतो, जास्तीत जास्त, म्हणून मसावी काढायचा. आणि मग लसावी कधी काढायचा असेल, निश्चितच तुम्हाला कळेल, लहानात लहान किंवा कमीत कमी जर शब्द आला तर त्या ठिकाणी काढायचा आहे तुम्हाला लसावी. ओके, मग या ठिकाणी आपण मसावी काढू. 216, 126 आणि 162 यांचा जर आपण मसावी काढला, बघा 216, 126 आणि 162 यांचा जर आपण मसावी काढला, तर मसावी काढत असताना सगळ्यात प्रथम या तिघांना अशी कोणती संख्या आहे ज्याने त्या तिघांनाही भाग जातोय. जर यासाठी आपल्याला महत्वाची कन्सेप्ट आहे कसोट्या. मग कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे. चला, 2 ने निश्चितच भाग जाईल बघा, कारण सगळ्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या प्रकारच्या संख्या किंवा अंक त्या ठिकाणी आलेले आहेत. मग 2 ने जर ह्याला भागलं, बे के बे, बे 0 0, बे 8 16,
बेसक 12 बेत्रिक 6 बेआटी 16 बेके बे. आता ह्यांना कशाने भाग जाईल तर यांना निश्चितच 9 ने निषेध भाग जाईल बघा. का कारण अंकांची बेरीज 9 येते प्रत्येकाची. मग जर 9 ने भागलं 9 एके 9 9 दुनी 18 9 7 63 9 9 81. ओके. आता या ठिकाणी आपल्याला काढायचंय काय, मसावी काढायचंय का लसावी, हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला काढायचं आहे मसावी. आता जर तुम्ही पाहिले 1 2 3 या ठिकाणी 3 संख्या आलेल्या आहेत, परंतु त्या तिघांनाही भाग जातो 1 ने. म्हणजे 1 ने भागून काय उपयोग नाही. किंवा 12ला आणि 9ला भाग जातोय 3 ने. पण त्या ठिकाणी जर आपण 3 ने भागलं तर ह्या तिघांचा सामायिक अवयव 3 नसणार आहे. म्हणून या ठिकाणी यांचा सामायिक जो अवयव आलेला आहे तो 2 आणि 9 आलेला आहे. मसावी म्हणजे काय असतं तर सामायिक अवयवांचा गुणाकार. ओके. आणि लसावी म्हणजे काय असतं, सामायिक अवयवांचा गुणाकार गुणुले असामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणून या ठिकाणी आपल्याला सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे 9 गुणुले 2 जर केलं तर 9 दुनी किती येतंय 18. म्हणून काय म्हटलंय, प्रत्येक गट्ट्यात जास्तीत जास्त किती आंबे आपल्याला घ्यावे लागतील तर 18 आंबे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. चला काय म्हणलंय पहा, 10 12 16 18 या संख्यांनी एका संख्येला भागली असता. बर, म्हणजे या चारही संख्यांनी कुठल्या तरी एका संख्येला भागलंय. ओके. तर बाकी 7 उरते. तर अशी लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर लहानात लहान शब्द जर आला तर काय काढावं लागेल, लसावी. म्हणून 10 12 16 आणि 18 यांचा आपल्याला काढावं लागेल लसावी. मग लसावी म्हणजे काय, सामायिक अवयवांचा गुणाकार गुणुले असामायिक अवयवांचा गुणाकार. आता निश्चितच या सगळ्यांना 2 ने भाग जाईल. 2 पंचे 10 2 सक 12 2 8 16 92 18. आता या ठिकाणी मग तुमचं म्हणणं असं येईल की आता असामायिक अवयव हे सगळे आले. ओके. आणि सामायिक अवयव 2 आला तर ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा का, तर निश्चितच नाही. का तर बघा, तुम्ही जर पाहिलं तर 6 आणि 9 ला कशाने तरी भाग जाऊ शकतोय, किंवा 6 आणि 8 ला पण कशाने तरी भाग जाऊ शकतो. म्हणजे आपण त्या दोघांमधला सामायिक अवयव काढू शकतोय ना स्पेशली. ओके. मग काढा. जर तुम्ही 6 आणि 8 ला जर 2 ने भागलं तर 2 येईल. ह्या दोघांमधला सामायिक अवयव 5 आहे असाच लिहा, कारण 5 चा या ठिकाणी काहीच संबंध नाही, त्याला भागत जाऊ शकत नाही. ह्याला जर भागलं तर 3 येईल, इथं या ठिकाणी 4 येईल आणि 9 आहे असा येईल. का, कारण 9 ला पण या ठिकाणी 2 ने भाग जात नाही. पण आता इथं 3 आणि 9 ला 3 ने भाग जाऊ शकतोय ना, म्हणून दोघांमधला सामायिक अवयव काढा. चला 3 येईल सामायिक अवयव, 5 आहे असा, 3 एके 3 4 आहे असा, 3 त्रिक 9. आता जर तुम्ही पाहिलं तर 3 4 1 आणि 5 यांना स्पेसिफिक कोणत्याही संख्येने भाग जाऊ शकत नाही. मग तुमचं म्हणणं येईल हा जो आका जो आलेला आहे म्हणजे यांचा सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे असतंय मसावी. मग तुमचं म्हणणं येईल हे सगळे सामायिक अवयव आले का, तर नाही. सामायिक अवयव म्हणजे काय हे कन्सेप्ट आधी समजून घ्या. सामायिक अवयव म्हणजे ह्या सगळ्यांना भाग जाणारी कॉमन संख्या, पण ती असली पाहिजे मोठ्यात मोठी. म्हणून तर आपण म्हणतोय महत्तम साधारण विभाजक. म्हणून या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे लसावी. तर या ठिकाणी सगळ्यांचाच गुणाकार आपल्याला करावा लागेल. या ठिकाणी 2 जो आहे तो आहे सामायिक अवयव सगळ्यांसाठी, आणि हा 2 आणि हा 3 हा फक्त दोघांसाठी सामायिक अवयव आहे, सगळ्यांसाठी नाही. मग आता या जर सगळ्यांचा गुणाकार केला 2 दुनी 4 4 त्रिक 12 12 पंचे 60 60 चोक 240 240 त्रिक 720. हा आलाय या ठिकाणी लसावी. का लसावी काढलाय, कारण इथं लहानात लहान म्हणले, पण 4 अंकी संख्या त्यांनी विचारलेली आपल्याला. ओके. मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काढावं लागेल की 10 12 16 आणि 18 यांनी निशेष भाग जाणारी 4 अंकी संख्या कोणती जी सगळ्यात लहान पाहिजे. मग आपल्याला तर माहिती आहे 720 च्या पटीतच असेल. मग 720 च्या दुप्पट किती येतं
1440. मग ही असणारे या 4 संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान 4 अंकी संख्या. परंतु त्यांनी काय म्हणलंय, त्या संख्येला जर भागले असता प्रत्येक वेळी बाकी किती उरणार आहे? 7. म्हणजेच 1440 तर पूर्ण भाग जाणार आहे, परंतु भागल्यानंतर बाकी किती उरते प्रत्येक वेळेस? 7. मग ती संख्या कोणती असेल? यात अधिक 7 करा. म्हणून 1447 हे आपलं या ठिकाणचं उत्तर आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी काय म्हणलंय, अशी लहानात लहान संख्या कोणती की जिच्यात 5 मिळवले असता 12, 15 व 18 या संख्येने निशेष भाग जाईल. आता 12ने, 15ने, 18ने निशेष भाग जाणारी संख्या काढायची, म्हणजे जी आपण ठिकाणी आपल्याला काढायचा आहे तो लसावीच. चला मग बघा, 12, 15, 18 यांचा लसावी जर काढाय गेला तुम्ही तर तिघांना भाग जाणारी संख्या आहे 3. 3 चौक 12, 3 5 15, 3 चौक 18. हा आला सामायिक अवयव. मग या ठिकाणी 4 आणि 6 ला पण 2 ने निशेष भाग जातोय. बघा बरं घालून, 2 दुने 4, 5 आहे असाच, 2 6. मग आता तुम्ही म्हणसाल 3 आणि 2 दोन्ही सामायिक अवयव आहेत का? तर 3 हा सगळ्यांचा सामायिक अवयव आहे म्हणून हा आलाय मसावी. पण 2 हा सगळ्यांचा सामायिक अवयव आहे का? नाही. म्हणून फक्त 3 येईल तुमचा मसावी. आणि आता आपल्याला काढायचा लसावी. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 पंचे 60, 60 त्रिक 180 हा येईल आपला लसावी. आता लसावी काढला, पण प्रश्न काय लसावी काढा असा प्रत्यक्षपणे नाहीये. मग काय म्हणले, अशी लहानात लहान संख्या कोणती की जिच्यात 5 मिळवले असता, म्हणजे अशी कुठली तरी संख्या ज्यात 5 मिळवले होते तिघांनी बी भाग जातोय. म्हणजे 180 ला जर भाग जात असेल तर त्यातून 5 वजा करा, म्हणजे 175 उत्तर येईल तुमचं. आणि बघा ना, 175 मध्ये जर तुम्ही 5 मिळवलं तर 180 येतंय, म्हणजेच त्या तिघांनी त्याला भाग जात आहे. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 175. चला बघूयात पुढचा प्रश्न. बघा प्रश्न काय आहे, अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 8 ने भागल्यास बाकी 4 उरते. बघा 8 ने जर भागलं तर बाकी उरणार आहे 4. नंतर 12 ने भागल्यास बाकी 8 उरते. जर 12 ने भागलं तर बाकी किती उरणार आहे? 8. व 15 ने भागल्यास बाकी 11 उरते. 15 ने जर भागलं तर बाकी किती उरते? 11. आता या प्रकारच्या प्रश्नात एक साम्य, तर ते काय आहे, ज्या संख्येने तुम्ही भागलंय आणि जेवढी बाकी आली त्यातला फरक बघा समान असेल. 8तनं 4 गेलं 4, 12तनं 8 गेलं 4, 15तनं 11 गेलं 4. मग जर फरक समान आला तर करायचं काय, ज्या ज्या संख्येने तुम्ही भागले त्यांचा काढायचा लसावी. मग 8, 12 आणि 15 जर विचार केला तर लसावी तुम्ही तोंडी काढू शकता. तोंडी कसा काढू शकता? बघा लसावी म्हणजे काय, अशी लहानात लहान संख्या की ज्या संख्येला 8 ने 12 ने 15 ने भाग जातोय. मग जी सगळ्यात मोठी संख्या आहे त्या संख्येला 8 ने 12 ने भाग जातोय का? नाही. मग त्या मोठ्या संख्येचा पाडा पुढे म्हणा. 15 दुनी 30, 30 ला जातोय का? अजिबात नाही. 15 त्रिक 45 जातोय का? अजिबात नाही. 15 चौक 60, 60 ला 12 ने जातोय पण 8 ने जात नाही. पण आपल्याला तर तिघांनी भाग केलेली संख्या बघायची म्हणून 60 पण येणार नाही. पुढे गेला तुम्ही 15 5 75 नाही, 15 7 90 नाही, 15 7 105, 15 8 120. 120 ला पहा 15 ने भाग जातोय, 12 ने भाग जातोय आणि 8 ने पण भाग जातोय. म्हणून 120 आला यांचा काय आला? लसावी. तर हा जो कॉमन आलेला फरक आहे, या ठिकाणी जो कॉमन आलेला फरक आहे तर तो करायचा लसावी मधून वजा. म्हणजे कॉमन आलेला फरक कोणता आहे? 4. तो 4 करा तुम्ही 120 मधून मायनस, तर उत्तर येईल 116. मग तुम्ही म्हणसाल जर या ठिकाणी फरक जर वेगळा वेगळा आला तर काय करायचं? तर फरक वेगळा वेगळा आला तर ते गणित निश्चितच चुकलेलं असेल. बघा फरक हा समानच पाहिजे
त्याच वेळेस अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1 116. चला बघूया पुढचा प्रश्न. बघा प्रश्न काय आहे. काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत. प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 18 गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळी 2 गोळ्या कमी पडतात, तर एकूण गोळ्या किती असतील? तर या ठिकाणी पण आपल्याला लसावीच काढायचा. लसावी कधी काढायचा आहे हे समजून घ्या. लसावी त्याच वेळेस काढायचा आहे की बघा आपल्याला या ठिकाणी गणितातच त्यांनी दिलंय 12, 26 आणि 18 गोळ्या वाटल्या. म्हणजे याचा अर्थ त्या गोळ्यांची काहीतरी समान एक संख्या असेल आणि त्या संख्येला त्या 12ने 26ने 18ने पण भाग जात असेल, परंतु तरीही काय होतंय 2 गोळ्या या ठिकाणी कमीच पडतायत. ओके, म्हणून 12, 26 आणि 18 यांचा तुम्ही काय काढा लसावी. बघा सगळ्यात पहिल्यांदा अशी कोणती संख्या आहे ज्याने 12, 26 आणि 18ला भाग जातोय, तर ती आहे 2. बेसक 12, ह्याला भागलं तर 13 येईल, ह्याला जर भागलं तर 9 येईल. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 6 आणि 9ला 3ने निशेष भाग जातोय म्हणून 3ने घालवा. 3 दुने 6, 13 आहे असं, 3 त्रिक 9. या ठिकाणी मसावी हा फक्त 2च येणार आहे, 3 का नाही? कारण आपल्याला जर मसावी काढायचा असेल तर तिघांना भाग जाण्याची संख्या पाहिजे. दोघांना जात असेल तर ती घ्यायची नाही. मग यांचा जर तुम्ही गुणाकार केला 2 त्रिक 6, 6 दुने 12, 12 गुणिले जर 13 केलं तर 13चा वर्ग 169 असतो, त्यातून 13 वजा करा तर 156 येईल. आणि 156 गुणिले जर 3 केलं 6 त्रिक 18, 1, 15 त्रिक 45 आणि 1 46, 468 येईल. तर काय म्हटलंय पुढं, प्रत्येक वेळी काय होतंय 2 गोळ्या कमी पडतात, तर एकूण गोळ्या किती असतील? तर आता थोडासा फक्त विचार करा. 468 जर गोळ्या असत्या तर त्या ठिकाणी कमी पडायचा विषयच आला नसता, कारण परफेक्ट त्या ठिकाणी 12, 26 आणि 18ने त्याला निश्चितच भाग गेला असता. पण या ठिकाणी म्हणले की 2 गोळ्या कमी पडतायत, म्हणजेच वजा काय करा 2. 468 वजा जर 2 केलं तर 466 गोळ्या असतील, बरोबर का? मग जर 468 गोळ्या असतील तर कमी त्या ठिकाणी गोळी एकही पडलेली नसती, पण या ठिकाणी 2 कमी पडतायत म्हणून आपण त्यातून कमी केलं. 466 हा पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. चला बघूयात पुढचा प्रश्न. चला प्रश्न एकदम लांबलचक आणि मोठा वाटतोय, परंतु एकदम सोपा आणि एकदम सरळ प्रश्न आहे. बघा, एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेरगावी पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यावयाचा अशी सूचना देण्यात आली. तर ते 3 प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र येतील? आता कमीत कमी लहानात लहान म्हणलं की लसावी काढावा लागतोय. मग एक जण येतोय तुमचा 6 दिवसांनी, दुसरा येतोय 8 दिवसांनी, तिसरा येतोय 12 दिवसांनी. म्हणजे 6, 8 आणि 12 यांचा काय काढावं लागेल? लसावी. 6, 12 आणि 8 यांचा जर लसावी काढायचा तुम्ही विचार केला तर तोंडी काढा. या अशा प्रकारच्या प्रश्नांना जास्त वेळ घालवायची गरज नाही. तोंडी कसं काढणार? सगळ्यात मोठी संख्या आहे 12. 12ला 6ने भाग जातोय, पण 8ने जातोय का? नाही, म्हणून 12चा पाडा पुढं म्हणा. 12 दुने 24 झालं, मग 6ने पण 24ला भाग जातोय आणि 8ने पण 24ला भाग जातोय, म्हणजे 24 हा झाला त्यांचा लसावी. तर 24 दिवसांनी म्हणजे 24व्या दिवशी ती तिघही त्या ठिकाणी एकत्र येणार आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. बघा प्रश्न काय, एका संख्येला प्रत्येक एक अंकी मूळ संख्येने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी एक उरते. आता एक अंकी मूळ संख्या माहित असणं पहिली कन्सेप्ट आहे. एक अंकी मूळ संख्या आहे 2, 3, 5 आणि 7. ओके, प्रत्येक वेळी बाकी एक उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती, असा आपल्याला त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. तर आता 2ने, 3ने, 5ने, 7ने भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती? तर बघा
आपल्याला काय करावं लागेल, या सगळ्या एकमेकांच्या सहमूळ संख्या आहेत. आता सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन संख्यांचा, बघा सहमूळ संख्या असण्यासाठी दोन संख्या असणं आवश्यक आहे, ज्या दोन संख्यांचा सामायिक अवयव, सामायिक म्हणजे काय, दोघात कॉमन असणारा अवयव, सामायिक अवयव एकच असतो. म्हणजे पहा, जर 3 आणि 5 घेतलं तर 3 आणि 5 ला भाग जाणारी संख्या कोणती, 1. म्हणजे एकच सामायिक अवयव असतो, तो कोणता असतो, एकच. ओके. मग सहमूळ संख्यांचा जो लसावी असतो तो डायरेक्ट त्यांचा गुणाकार असतो. मसावी किती असेल, 1, कारण त्या सहमूळ संख्येत म्हणजेच त्यांना फक्त एकने, तुमच्या एकनेच भाग जाणार आहे. ओके. तर यांचा गुणाकार करा, 3 दुने 6, 6 पंचे 30, 30 7 210. पण प्रश्न फक्त काय लसावी काढूनच मर्यादित आहे का, नाही. पुढे त्यांनी काय म्हणले, भागलेस प्रत्येक वेळी बाकी किती उरणार आहे, 1. म्हणजे जर 210 असलं तर त्याला त्यांनी प्रत्यक्ष भाग घ्यायला असता पूर्णपणे, परंतु बाकी 1 उरते. म्हणजे ती संख्या कोणती असेल, 211. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं याचं उत्तर असेल. चला बघूया या ठिकाणी पुढचा प्रश्न. बघा, दोन संख्यांचा गुणाकार 27 व त्या दोन संख्यांचा लसावी 180 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती. आता प्रश्न एकदम सोपा आहे. या ठिकाणी एक लसावी आणि मसावी मध्ये 2-3 प्रकारची सूत्र असतात बघा. म्हणजे बऱ्यापैकी आपण या लसावी मसावी या घटकात प्रत्येक प्रकारचे गणित कव्हर केलेले बघा. तर लसावी गुणुले मसावी बरोबर पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या, हे असतं सूत्र. मग लसावी गुणुले मसावी, आता लसावी या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला किती, 180. मग 180 गुणुले मसावी माहित आहे का, नाही, एक्स माना बरोबर. पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या, आता त्यांचा डायरेक्ट तुम्हाला गुणाकारच दिलाय. म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्यांचा गुणाकारच डायरेक्ट 27 दिलाय. मग आपल्याला काढायचं आहे मसावी. 180 हे एक्स ला गुणतंय, तिकडे जाऊन भागल. मग एक्स बरोबर येईल 27 भागिले 180. 0 ला 0 कट, 18 1 18 राहिलं 9, 18 5 90. म्हणजे निश्चितच 15 तुमचा असेल मसावी. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. चला बघूयात पुढचा प्रश्न. बघा काय, 10 व 11 या दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट असेल. आता 10 आणि 11 कोणत्याही दोन सलग संख्या बघा, ज्या सलग येणाऱ्या संख्या असतात त्यांचा जो मसावी असतो, मसावी तो फिक्स 1 असतो. कारण काय, कारण सलग असणाऱ्या संख्या या निश्चितच सहमूळ संख्या असतात. किंवा जर तुम्ही असं म्हटला, क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्या बघा, क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्या, उदाहरणार्थ घेतलं 15 आणि 17, ह्या फिक्सच कसल्या असतात, सहमूळ संख्या. म्हणजे यांचा मसावी हा फिक्सच 1 असणार आणि लसावी काय असणार, त्यांचा गुणाकार. म्हणून या ठिकाणी या दोन संख्यांचा लसावी बघा, लसावी सगळ्यात पहिल्यांदा जर काढला तर डायरेक्ट त्यांचा गुणाकार करा, आकडून 110. आणि त्यांनी असं म्हणले की हा मसावीच्या किती पट आहे. मग आपल्याला या ठिकाणी तुम्हाला मसावी पण काढावं लागेल. मसावी तर डायरेक्ट समजते किती, 1. मग आता कोण कशाचे किती पट बनले बघा. आपण पाहिलं होतं की ज्याला च्या लागतं ते घ्यायचं छेदस्थानी. मग मसावीला च्या लागलंय म्हणून लसावीला मसावी हा तुमचा भागणार, म्हणजे तुमचं उत्तर येणार 110 पट. आणि जर च्या हा लसावीला लागला असतं, म्हणजे असं म्हणलं असतं की या दोन संख्यांचा मसावी लसावीच्या किती पट आहे, लसावीच्या, तर उत्तर आलं असतं तुमचं 1/110. कारण च्या जर लसावीला लागला असतं तर लसावी जो आलाय तो छेदस्थानी घ्यावा लागला असता आणि मसावीला आपण त्याने भागला असतं. ओके. चला बघूयात पुढचा प्रश्न. पहा, एकदम सोपा आणि एकदम साधा प्रश्न आहे बघा. काय म्हणले, क्रमवार दोन समसंख्यांचा मसावी हा निश्चितच टिंबटिंब असतो. तर आता आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं, जर
दोन क्रमवार विषम संख्या असतील तर त्या निश्चितच सहमूळ संख्या असतात, म्हणून त्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार येतो आणि मसावी हा येतो 1. पण थोडा जर विचार केला तर क्रमवार दोन समसंख्या जर असतील, म्हणजे समजा असेल 8 आणि 10 किंवा 98 आणि 100, तर ह्यांना भाग जाणारी सगळ्यात मोठी संख्या निश्चितच कोणती असू शकते? 2. म्हणून यांचा जो मसावी आहे तो निश्चितच 2 असतो, 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर आहे आणि उत्तर आहे 2. चला पुढचा प्रश्न पाहूयात. या ठिकाणी आपले 10 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. तर आपण एकदम सोप्या पद्धतीने लसावी मसावी या घटकावरील 10 क्वालिटीचे प्रश्न जे तुमचे टीईटीच्या पेपरमध्ये निश्चितच तुम्हाला या 10 प्रश्नांपैकी एक तरी प्रश्न निश्चितच तुम्हाला दिसणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पाहणं खूप गरजेचं आहे. चला, जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर निश्चितच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.